मित्रांनो, आपण आज केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन ह्या चॅप्टरबद्दल आपण शिकत होतो आणि शिकतही आहे. आपण आधीच्या पार्टमध्ये थोडेफार पॉईंट कव्हर केलेला आहे. तो आधीचा पार्ट तुम्ही पाहून घ्या. आज आपण ह्या पार्टमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन ह्या पॉईंटपासून आपण सुरुवात करणार आहे. तरी सगळ्यांना विनंती आहे, तो आधीचाही पार्ट पाहून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटही करा. चला पाहू आपण टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन्स आर classified into following 4 types according with nature and the number of reactant and the product. बघा त्यांनी काय सांगितलं की रासायनिक अभिक्रिया किती प्रकार पडलेले? 4 प्रकार. पण कशावरून? अभिक्रियेतील अभिकारके व उत्पादके यांचे स्वरूप व संख्या यानुसार अभिक्रियेचे 4 प्रकार पडले. कशानुसार? अभिकारके, उत्पादके यांचे स्वरूप व संख्यानुसार किती प्रकार पडलेले आहेत? 4 प्रकार. त्यातील 4 प्रकार म्हणजे 4 टाईप पडलेले, 4 टाईप्स पडलेले. त्यातील पहिला टाईप आहे कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शन. कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शनलाच मराठीत म्हटलं जातं संयुग अभिक्रिया. काय म्हटलं जातं? संयुग अभिक्रिया. ह्या संयुग अभिक्रिया आणि कॉम्बिनेशन रिॲक्शन ह्या जो आपण शब्दाचा म्हणजे ह्या टाईपचा जो उल्लेख केला त्याच्यानुसारच आपल्याला समजणार आहे की कॉम्बिनेशन म्हणजे ह्यात काहीतरी कॉम्बिनेशन आहे, मिक्स काहीतरी केलेलं आहे, त्यामुळे याचं कॉम्बिनेशन नाव पडलेलं आहे. त्यावरूनच आपण काय बघू तर ह्या पहिल्यांदा ह्या कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शनची काय when 2 or more reactant combine in reaction for a single product it is called as combination of reaction. when म्हणजे केव्हा 2 or more 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट म्हणजे अभिकारके, कंबाइन्स म्हणजे एकत्र येणे म्हणजे संयोग होणे, इन रिॲक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे अभिक्रिया फ्रॉम सिंगल प्रोडक्ट. 2 किंवा 2 पेक्षा जास्त अभिकारके जर त्यांचं एकत्र संयोग झालं तर त्यापासून तुम्हाला फक्त आणि फक्त एकच उत्पादक मिळत असेल तर त्या प्रोसेसला म्हणजे त्याच रिॲक्शनला आपण काय म्हणायचं? कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. कॉम्बिनेशन रिॲक्शन डेफिनेशन कळली. बघा, when 2 or more reactant combine in reaction from single product is called as combination of reaction. कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शनची एक्झाम्पल बघा, ॲक्टिव्हिटी 2 मध्ये दिले त्यांनी की मॅग्नेशियम दिले आणि एक ऑक्सिजन मॅग्नेशियमचे 2 एलिमेंट दिलेत आणि काय केले? ह्यांचे कॉम्बाईन केले आणि त्यापासून तुम्हाला काय भेटले? मॅग्नेशियम ऑक्साईड्स भेटले. बघा, 2 or more reactant combine with काय होणार त्यापासून? सिंगल प्रोडक्ट. बघा, मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, किती रिॲक्टंट झाले? तर 2 रिॲक्टंट. त्यांचं कॉम्बिनेशन झालं. कॉम्बिनेशन काय भेटलं तुम्हाला? मॅग्नेशियम ऑक्साईड, जो की ओन्ली 1 रिॲक्टंट आहे. म्हणून दिलेली डेफिनेशनवरूनच तुम्हाला हे एक्झाम्पलसुद्धा समजलं असेल की दिलेले एक डेफिनेशन काय सांगितले त्यांनी? 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट आले तर त्यांचं काय होणार? कॉम्बाईन होणार आणि कॉम्बाईन होऊन काय भेटेल तुम्हाला? फक्त सिंगल प्रोडक्ट भेटेल, जो की आपल्याला इथं मॅग्नेशियम ऑक्साईड भेटलेलं आहे. तसंच खालीसुद्धा बघा, तुम्हाला कॅल्शियम ऑक्साईड एक दिले आणि वॉटर दिले. कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर ह्यांच्या दोघांची काय केली? तर कॉम्बाईन केलं. कंबाईन करून काय मिळालं तुम्हाला? तर कॅल्शियम हायड्रोऑक्साईड भेटलं. जसं की 2 तुम्हाला रिॲक्टंट दिलते, 2 रिॲक्टंटचं एकच प्रॉडक्ट तयार झाला. ह्यामुळेच आपण ह्या रिॲक्शनला कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शन म्हटणार. त्यानंतर दुसरा टाईप बघणार आपण. दुसरा टाईप आहे
दुसरा टाईप आहे डिकॉम्पोजिशन ऑफ रिॲक्शन. दुसरा पार्ट कुठला आहे? डिकॉम्पोजिशन ऑफ रिॲक्शन म्हणजे अपघटन अभिक्रिया. यालाच काय म्हणतो आपण? अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रियेची द केमिकल रिॲक्शन in which two or more products are formed from single reactant is called as decomposition of reaction. Decomposition reaction definition काय? The chemical reaction in which two or more products are formed from a single reactant is called as decomposition reaction. म्हणजे एका रिॲक्टंटपासून तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा जास्त काय असतात? प्रोडक्ट भेटतात. म्हणजे बघा मराठीत आपण त्याची थोडं ट्रान्सलेशन करू. काय ट्रान्सलेशन? बघा, ज्या रासायनिक अभिक्रियेत एका अभिकारापासून म्हणजे एका रिॲक्टंटपासून दोन किंवा दोनपेक्षा अधिक उत्पादके मिळतील, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट मिळत असतील, त्या अभिक्रियेला म्हणजे त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार? डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. डिकॉम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रियेची आपण एक्झाम्पल पाहू. बघा इथं तुम्हाला रिॲक्शन दिली आहे अशा प्रकारचे दिले. बघा वॉटरची रिॲक्शन, ह्याची रिॲक्शन, ह्यापासून तुम्हाला बघा इथं काय दिलं आहे? एकच रिॲक्टंट दिला आहे आणि त्यापासून तुम्हाला किती प्रॉडक्ट भेटले? दोन. इथं सुद्धा एकच रिॲक्टंट दिला आहे आणि इथं प्रॉडक्ट किती भेटतील? दोन. हे आरो इज इंडिकेट गॅस, ट्रायंगल इज इंडिकेट हीट. ठीक आहे. अपवर्ड डायरेक्शननं जर आरो दावला असेल तर आपण काय म्हणतो त्याला? गॅस. डाऊनवर्ड दावला असेल तर सॉलिड. हा पण मागील पार्टमध्ये शिकलोच आहे. त्यानंतर जो की तिसरा पार्ट, तिसरी जी आपली टाईप आहे तो टाईप आहे डिस्प्लेसमेंट ऑफ रिॲक्शन. त्याबद्दल आता आपण जाणून घेऊ. डिस्प्लेसमेंट ऑफ रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच द प्लेस द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन compounds is taken by another more reactant element by formation its own ions is called as displacement of reaction. काय सांगितले बघा त्यांनी? कशी रिॲक्शन त्यांनी सांगितली की बघा विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रिया कोणाला म्हणायचे? जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियेतील मूलद्रव्याची आयनाची जागा म्हणजे एखाद्या जागा दुसऱ्या जास्त अभिक्रियेतील मूलद्रव्य स्वतः आयन म्हणून तो घेत्या रासायनिक अभिक्रिया काय म्हणायचं? विस्थापन अभिक्रिया. म्हणजे काय की तुम्हाला दोन रिॲक्टंट दिली जातील, त्या दोन रिॲक्टंटमधील काय केलं जाईल की जो पहिल्या रिॲक्टंटमधील जो लेस आयन जे कमी आयन्स आहे तो दुसरा रिॲक्टंट हा काय असेल? जास्त पॉवरफुलचा आयन असेल. तो काय कमी आयन असलेल्या रिॲक्टंटला तो काय करून खेचून घेईल आणि ते म्हणून काय होती? डिस्प्लेसमेंट त्याचं काय तर होईल असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याची एक्झाम्पल पाहिल्यानंतरच आपल्याला समजेल नेमकं काय आहे काय नाही त्याचं. ठीक आहे. तर बघा, तर तुम्हाला इथे दिले बघा कॉपर सल्फाइड प्लस Fe म्हणजे आयर्न दिलेला आहे. ह्यापासून पासून तयार काय होईल? FeSO4 FeSO4 प्लस कॉपर. म्हणजे आयर्न हा कॉपरपेक्षा काय आहे तर जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि तो म्हणून काय होतो? तो कॉपर एकटाच राहतो आणि सल्फर काय होतं? आयर्न सल्फरपाशी येतं. म्हणजे कसं बघा, लक्ष द्या. म्हणजे एक आपण स्टोरीज थोडी डिस्कशन करू की ठीक आहे. हा A B प्लस C हे काय आहे? ते तिघ मित्र आहेत. A आणि B हा A आणि B हे दोघं काय आहेत तर पहिले मित्र आहे आणि C हा नंतर येतो. ठीक आहे. तर A आणि B ह्या दोघांमध्ये काय होतं तर दोघांची जरा काय होतं तर थोडीफार
बाचाबाची म्हणजे थोडीच वादावादी होते आणि वादावादी झाल्यामुळे ए आणि बी हे दोघं एकमेकाला सोडून जाते। मग बी हा काय असतो, बी आणि सी काय होतात, हे एकत्र येतात आणि ए हा अकेला राहतो, कारण बी आणि सी हे सी काय असतो, स्ट्रॉंग असतो कोणापेक्षा, ए पेक्षा, म्हणून बी कोणाकडे मिळाला जातो तर सीला मिळाला जातो, म्हणून त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होतं। काय होतं, डिस्प्लेसमेंट। म्हणून डिस्प्लेसमेंट ऑफ रिॲक्शनमध्ये असंच आहे, जो जास्त पॉवरफुल असेल तो काय करेल, त्याची तो पहिल्या रिॲक्टनमधील काय करेल तर डिस्प्लेसमेंट करून घेईल। मग त्यानंतर येतो डबल डिस्प्लेसमेंट। आता बघितलंय डिस्प्लेसमेंट, पण इथं डबल डिस्प्लेसमेंट म्हणतंय। डबल डिस्प्लेसमेंट कोणाला म्हणायचं, द रिॲक्शन इन विच ions the reactant are exchanged from a precipitate is called as double displacement reaction। म्हणजे ज्या अभिकारकामध्ये अभिकारामधील आयनाची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना काय म्हणायचं, दुहेरी विस्थापन अभिक्रिया। अवक्षेप म्हणजे काय, प्रिसिपिटेड। मग काय म्हणायचं, प्रिसिपिटेड कुणाला म्हणायचं, ज्या अभिक्रियेमध्ये अभिकारामधील आयनाची अदलाबदल होऊन प्रिसिपिटेड तयार होता अशा अभिक्रियेला काय म्हणायचं, दुहेरी विस्थापन अभिक्रिया। ठीक आहे। मग तुम्हाला एक काय केले, रिकॉल द ॲक्टिव्हिटी नंबर 3 असं सांगितलंय, विच इज ॲड पोटॅशियम क्लोराईड इंटू सोडियम क्लोराईड। ह्याआधी तुम्हाला खाली क्वेश्चन विचारलंय, तुम्ही ती क्वेश्चन पाहून घ्या। एंडोथर्मिक रिॲक्शन अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन कोणाला म्हणायचं, एंडोथर्मिक रिॲक्शन कसली असते आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन कशी असते। एक दोनच शब्द लक्षात ठेवा, एंडो आणि एक्झो। बघा, एंडो म्हणजे काय आणि एक्झो म्हणजे काय। जर एखाद्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट जर हीट असेल तर तुम्ही त्या रिॲक्शनला एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं। एखाद्या रिॲक्शनमध्ये जर प्रोडक्टमध्ये जर हीट असेल तर त्याला काय म्हणायचं, एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं। देअर इज अ एक्सचेंज फॉर हीट केमिकल रिॲक्शन ॲज वेल ॲज अकॉर्डिंगली सम केमिकल रिॲक्शन आर एक्झोथर्मिक विल सम आर द एंडोथर्मिक। ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन हीट इज गिवन अवे अ रिॲक्टंट। बघा, एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय होतं, तर रिॲक्शन कुठं होती, तर रिॲक्शन ही रिॲक्टंट हीट असतो कशामध्ये, एंडोमध्ये, आणि एक्झोमध्ये प्रोडक्टमध्ये हीट असते। म्हणून आपण हे दोन वर्ड लक्षात ठेवायचं। पहिला वर्ड एंडो म्हणजे रिॲक्टंटमध्ये हीट आणि एक्झोमध्ये प्रोडक्टमध्ये हीट आहे, म्हणून त्याला एंडो रिॲक्शन आणि एक्झो रिॲक्शन यामधील फरक, छोटासा फरक आहे, लक्षात ठेवा, लवकर लक्षात राहील तुमच्या। रेट ऑफ केमिकल रिॲक्शन काय सांगितले, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन। तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कुठले आहेत ते बघायचे। तर पहिला घटक कुठला आहे बघा, फॅक्टर इफेक्ट इन रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे मी मगाशी सांगितलं, रासायनिक अभिक्रिया दरावर करणारे घटक कुठला आहेत, नेचर ऑफ रिॲक्टंट। पहिला कुठला आहे, नेचर ऑफ रिॲक्टंट म्हणजे अभिकारकांचे स्वरूप, नेचर ऑफ रिॲक्टंट म्हणजे अभिकाराचे स्वरूप। दुसरा आहे साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट। दुसरा आहे की अभिकारकाच्या कणाचा आकार, जर कणाचा आकार छोटा असेल तर अभिक्रिया फास्ट होईल, कणाचा आकार जर मोठा असेल तर अभिक्रिया कशी होईल, स्लो होईल। त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, अभिक्रियाची सहती म्हणजे तो किती पॉवरफुल आहे रिॲक्टंट, त्याच्यावरून तुमच्या रिॲक्शनची किती वेळ लागेल, किती रेट लागेल हे सांगता येईल। त्यानंतर टेम्परेचर ऑफ रिॲक्शन म्हणजे एखाद्या अभिकारकाची काय तापमानासुद्धा हे दर असतो।
त्यानंतर कॅटलिस्ट. कॅटलिस्ट मी तुम्हाला सांगितलं, कॅटलिस्ट म्हणजे काय, द सबस्टन्स in whose presence in rate of chemical reaction changing without causes any chemical change is called as catalyst. कॅटलिस्ट बद्दल काही सांगितलं, ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा की समजा आपल्या 2 क्लासची, समजा की 9th क्लास किंवा 10th क्लास किंवा 10th डिव्हिजनमधली दोन क्लासमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. ज्या क्लासचा आपण स्टुडंट असतो ते स्टुडंट काय करत असतात, ते पण गेम खेळत असतात. आपण काय करत असतो की चेअरअप करत थांबलेला असतो. म्हणजे आपल्या जे मित्र असतात, जे मित्र आपले काय करत असतात, गेम खेळत असतात, त्या मित्रांना आपल्या चेअर केल्यामुळे काय होतं, तर चेअर केल्यामुळे त्यांना एक प्रोत्साहन भेटतं. ते प्रोत्साहन भेटल्यामुळे ते जास्त प्रकारे काय चांगल्या पद्धतीने खेळू शकतात. पण प्रोत्साहन आपण दिला असतो, पण आपल्यात काय फरक पडत नसतो, कारण आपण त्या गेममध्ये नसतो. आपण चेअरअप केल्यामुळे फक्त त्यांना काय होत असतं, मोटिवेट होत असतात आणि ती फास्ट काम करतात. तसंच ह्या कॅटलिस्टसुद्धा काम आहे. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन ह्या चॅप्टरबद्दल आपण डिस्कशन केलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ छान वाटला, लाईक करा, कमेंट करा. अशाच तऱ्हेचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच CM कोचिंग क्लासला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.